चला अस्नोली आणि विश्वकर्म दोन्ही टीम वॉर्मअप करायचं आहे. लगेचच यानंतर आपली मॅच आहे अस्नोली आणि विश्वकर्म. लेफ्ट कॉर्नर कडे खेळताना पॉइंटचा प्रयत्न केलाय. तिथे इशारा येतोय आणि एक गुण. थर्ड रेड डू ऑर डाय ते पॉइंट घ्यावा लागेल. थर्ड रेड आहे महत्वपूर्ण रेड. 5 खेळाडू आहेत. पॉइंट करता खेळावं लागेल. पॉइंट इथे काय घेतला जाईल. इथे साखळीमध्ये सापडलाय. सदैव रेडवर 5 खेळाडू इथेही आहेत. लेफ्ट कॉर्नर मध्ये खेळताना घेत आहेत. थोडस दुसऱ्या खेळाडूंना जागा करण्याचं काम इथे. टेकल पॉइंट. खूप चांगलं एफर्ट पाहायला मिळाले. बंटी मोरे, विजय कांबडी खूप चांगली कामगिरी. गुड्डू यावेळेस रेडवर. प्रयत्न केला पॉइंटचा, मात्र खाली हात माघारी परतावा लागलाय. नवीन रेड. इथे एक पॉइंट बहाल केला असं म्हणावं लागेल. गुड्डू न होल्ड करण्याचा प्रयत्न केला. थर्ड रेड आहे. तिसरी रेड आपल्याला पाहायला मिळते आणि इथे अप्रतिम टॅकल पॉइंट. नवीन रेडर अतिशय चुस्तपणे खेळताना वेगवान राईड इथे आपल्याला पाहायला मिळते. वेगवान रेड केल्यानंतर खाली हात माघारी. सहदेव रेडवर. या कसा खेळ सदैव इथे करताना पाहायला मिळेल. इथे अप्रतिम कामगिरी, सुपर कामगिरी. टेकल पॉइंट. अँकल होल्ड केल्यानंतर सदैव पूर्णपणे स्टॉप झाला, ब्लॉक झाला. आपली ताकद इथे लावू शकला नाही आणि त्याला बाहेर जावं लागलं.
दर्शन प्रॅक्टिस मध्ये जरी नसला तरी खूप चांगला खेळ करतोय. थर्ड रेड आहे, इथे पॉइंट घ्यावा लागेल. तिसरी रेड, थर्ड रेड आणि एक पॉइंट इथे येईल. एक पॉइंट मिळतोय. सतीश इथे गुड्डू रेड वर आहे आणि इथे त्याला बाहेर जावं लागेल. गुणसंख्या जर आपण पाहिली इथे 4-7 अशी गुणसंख्या 4 गुणांवर आहे गणेशपुरी, 7 गुणांवर साईगाव. 4-7 अतिशय रंगतदार स्थिती या लढतीची. दर्शन रेडवर लेफ्ट कॉर्नर कडनं खेळताना पाहायला मिळेल. लेफ्ट कॉर्नर कडनं सेंटरला येतोय, सेंटर मधनं पॉइंट घेण्याचा प्रयत्न केला. हँड टच प्रयत्न इथे थर्ड रेड आणि इथे बॅकअप खूप महत्वाचं असतं आणि इथे बॅकअप मिळालं आणि बॅकअप मिळाल्या कारणानं हा एक पॉइंट, टेकल पॉइंट. अस्नोली आणि विश्वगड दुसरा पुकार. आपल्याला वॉर्मअप करत रेडी जायचंय आणि वॉर्मअप करण्याकरता आपल्याला मैदानाच्या बाजूला यायचंय. खूप दूरवर वॉर्मअप करण्याकरता जाऊ नये. थर्ड रेड दर्शन तिसऱ्या रेडवर. इथे काय ही खूप मोठी पट्टी असू शकली असती जर दर्शन यावेळेस लाईनला क्लिअर करू शकला असता तर जवळपास सगळेच खेळाडू होते त्यामध्ये. जवळपास सगळ्याच खेळाडूंना बाद करू शकला असता. इथे कोच चेंज.
लाईनमन आपण बोनस लाईन तुझी आखणी करायची बोनस लाईनची. किंग बोनस लाईन आखून घ्यायची. साईगाव 8 गुण आणि गणेशपुरी 5. 3 गुणांची आघाडी साईगाव. रेडर रेडवर लेफ्ट कॉर्नर कडनं सेंटर कडे ते राईट कॉर्नर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. राईट कॉर्नर आणि इथे खूप जबरदस्त अप्रतिम पकड. जबरदस्त पकड. पकड सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळाले. 3 खेळाडू आहेत. सुपर टॅकल. रेड होताना राईट कॉर्नर कडनं सुरुवात केली आणि त्यानंतर लेफ्ट कॉर्नर मधनं पॉइंट. इथे आणखी एक टॅकल पॉइंट. आणखी एक पकड यशस्वी. सुपर टॅकल ऑन. इथे लोन गणेशपुरी टीमवर लोन दिले गेले. छत्रपती क्रीडा मंडळ गणेशपुरी आता लीड इथे वाढताना पाहायला मिळते. कारण 14-5 जवळपास नऊची लीड आहे इथे. 14-5 आपल्याला पाहायला मिळते. 9ची लीड. दर्शन रेडवर. आणखी एक पकड. सुपर दर्जेदार कामगिरी. अप्रतिम कामगिरी. टीम छत्रपती क्रीडा मंडळाच्या अडचणीमध्ये 10ची लीड. लास्ट 5 मिनिट्स. शेवटची 5 मिनिटं. पंधरा 5 आणि इथे किती गुण आहेत? 1 गुण. 1 पॉइंट सदैव घेऊन येतोय. वेगवान खेळ इथे पाहायला मिळतोय.
रेडर आउट 1 पॉइंट. रेड वर वेगवान खेळ करतोय. खूप वेगानं इथे शेवटी त्याला पकडलं गेलं. मदत मिळाली अन्य खेळाडूंची आणि रेडर आउट. दर्शन रेडवर आहे. इथे साईगाव संघ खूप चांगला परफॉर्म, अप्रतिम परफॉर्म त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. जेही त्यांनी इथे पकड केली ती प्रत्येक पकड यशस्वी ठरली. एकही पकड अनसक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि सक्सेसफुल पकड. त्यामुळेच ते पॉइंट करता अपील केली आणि पॉइंट आलाय. बंटी बाहेर जावं लागेल. वन पॉइंट. एकोणीस 8. शेवटचे काही मिनिटं स्टेज आहेत इथे. शेवटच्या काही मिनिटांमध्ये बघूया कसा खेळ होईल. कबड्डी आहे, खूप लवकर गेम चेंज होतो. स्ट्रॅटेजी टाइम आउट साईगावकडनं. रेडर रेडवर आणखी एक पकड, आणखी एक पकड. आता जेही करतायत तिथं यश मिळतंय. आता काहीही करतायत तिथे त्या पकड यशस्वी होत आहेत. ते विजयी होते टीम साईगाव. साईगाव या टीमला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. चला नेक्स्ट वेळ नाहीये, लगेच मैदानामध्ये या. असनोली विश्वगड, चला मैदानात या. असनोली आणि विश्वगड. फक्त 20 सेकंद, 20 सेकंदाने आपल्याला मैदानामध्ये यायचंय. असनोली आणि विश्वगड. चला लवकरात लवकर मैदानामध्ये यायचंय. पुकार आधीच दिलेत.
असनोली आणि विश्वकर फायनल पुकार दिलेला गेलेला आहे आपल्याला. फक्त 10 सेकंद. चला मैदानात या.